एलपीजी गॅस साठा उपलब्ध नसल्याने अनेक रिक्षा चालकांना या गॅस पंपावरून माघारी फिरावं लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकतंच या ठिकाणी जालना शहरातील एक रिक्षा दाखल झालेला आहे, मात्र या ठिकाणी गॅस नसल्यामुळे त्यांना माघारी फिरण्याची वेळ आलेली आहे। स्वतः आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल, काय परिस्थिती आहे जालना शहरात एलपीजी गॅसची? गॅस तर भेटानच नाही। आम्ही पेट्रोल टाकून चालवा लागलो। घरी बिकट परिस्थिती झाली गॅसमुळे आमची। आणि पेट्रोल बी महाग झालेलं आहे। पेट्रोल बी भेटणार नाही कुठं फक्त पेट्रोलवर चालू आहे। किती गॅसचे पंप आहे जालन्यात? जालन्यात 5-6 आहे। बरं सगळे बंद आहेत। बरं, आता तुमचं पुढचं नियोजन काय मग? आता काय गाडी लावून घरी दुसरं कामाला जाणं लागेल, हमाली बिमाली पाहायला। बरं, आता तुमची मागणी काय मग शासनाकडे? शासनाकडे हेच चालू होऊन जावा म्हणून गॅस पेट्रोल हे ते। घरचे गॅस बी भेटणार नाही। बरं लेकराची परेशानी चालली, शाळा सोडायला याला त्याला डिझेल पेट्रोल मुळे। बरं बरं आपल्यासोबत अजून हे भाऊ आहेत। काय सांगाल, कशी परिस्थिती जालना शहरात आहे? काय परिणाम होऊ शकतो आता रिक्षा चालकांवरती? सध्या तर परेशानी अशी आहे की रिक्षावाले जे समजा जे पहिले गॅसवरती रिक्षा चालायच्या, त्यामुळे त्यांचा घरचा निवारा व्हायचा। पण आता कंडिशन अशी झालेली आहे की त्यांना पेट्रोल भरायला पुरण नाही आणि पॅसेंजर का तेवढे पैसे देत नाही। त्यामुळं आता शासनाला तेवढीची विनंती आहे की लवकरात लवकर गॅसचा साठा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून रिक्षावाल्याच्या लेकरा बाळाच्या घरची परिस्थिती, त्यांचं खाणं पिणं शिक्षण वगैरे सगळं त्यांचं व्यवस्थित चालन। आता उपासमारीची वेळ आली आहे असं म्हणता येईल? 100% आलीच आहे ना, कारण की आता सगळं जालन्याकरांना शासनाला दिसत आहे ना सगळे की आता आमच्या जालन्यामध्ये झाले कमी कमी 15 दिवस 10-15 दिवस आर्मी झालेले आहे की टोटल जालन्या शहरातले जेवढे गॅसचे पेट्रोल पंप आहेत टोटल बंद आहेत। सगळे जे असतील 2-3-4 असतील ना सगळे बंद आहेत। आणि टोटल रिक्षावाले सगळ्याची रिक्षा घरी लावून ते काय कोणी बेकारी काम करलंय, कोणी हंगरी काम करलंय, कारण की त्याची सध्याची कंडिशन खराब झालेली। नक्कीच आपण पाहू शकतो की अजून एक रिक्षा चालक आपल्या सोबत आहेत, जे की स्वतःची रिक्षा घरी लावून या ठिकाणी विचारणा करण्यासाठी आले आहेत। कुठे तुमची रिक्षा? मी गाडी म्हणजे घरी लावून आलेलो आहे। माझे 3 दिवस झाले आज गॅस घरी उभी आहे गाडी माझी। गॅस किती दिवसापासून? 3 दिवस झाले। गॅसच नाही? गॅसच नाहीये, त्यामुळे आता मी हेच बघायला आलतो पंपावर की आता गॅस आला का नाही विचारायला, पण गॅस काय आला नाही। काय पंप चालकांकडून काय सांगण्यात येतंय तुम्हाला? पण तेच सांगतेत येणार आहे, 2 दिवसांनी येणार आहे, 4 दिवसांनी येणार आहे असं सांगतेत ते। पण आता आमचं तर असं अवघड झालेलं आहे, आमचं घर सगळं गॅसवरच आहे। त्याच्यावर आम्हाला आता तुम्हाला याचा फटका कसा बसलाय नेमका? गॅस नाहीये, तुमची रिक्षा बंद आहे, काय परिणाम झाला? परिणाम म्हणलं तर घरी खर्चाला पैसे नाही, काही नाही, सगळ्या गोष्टीची अडचण आहे, पैसे नाही जवळ, काय नाही, परिस्थिती असं रडकुंडी आलं माणूस। गॅस आमच्या गाड्या उभ्या आहेत, त्याच्यामुळे काय करता येणार नाही आम्हाला। आता काम करू का काय करू? सध्या कुठं ड्युटीला जाता येईल नाही असे झालेले भानगड। रोज चक्कर मारतो पंपावर येऊन, गॅस आला का, ह्या पंपावर नाही त्या पंपावर नाही, पण कुठंच काही भेटणार नाही आम्हाला। गेल्या 3 दिवसापासून यांची रिक्षा गॅस अभावी उभा आहे। आपल्यासोबत एक काका आहे, तुम्ही नुकतंच पंपावर दाखल झालेला आहे, ते काय सांगाल आता? गैस मिलता नहीं सर। रोजाना गैस वाले बोलते कल आएगा, परसों आएगा, आ जाएगा, शाम में आएगा। गैस आता नहीं, हम चक्कर मार के जाते। हमारी रोजी रोटी, हमारा घर खर्चा पे चलता है। आता मग शासनाकडे तुमची काय मागणी आहे? हमारे को मिलना चाहिए गैस वगैरह, एलपीजी वगैरह, जो रिक्शे का गैस वगैरह मिलना चाहिए हमारे को। आता पंप चालकांकडून तुम्हाला काय सांगण्यात येते? तुम्ही जेव्हा पंपावरती येता, विचारताय, त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं तुम्हाला? इनके पास आते थे बोलते 2 दिन के बाद आएगा, कल आएगा, परसों आएगा, आज आएगा, सवेरे आएगा, बस ऐसा होता। माल मिल नहीं रहा, कहीं नहीं है जालना जिले में, कहीं माल नहीं है। आता तुमच्या रिक्षामध्ये गॅस आहे का सध्या? नहीं नहीं नहीं, एक गाड़ी खड़ी हुई लाइन में। आपण पाहू शकतो की एलपीजी गॅस मिळत नसल्याने अनेक रिक्षा चालक जे आहेत ते संकटात सापडलेले आहेत, हतबल झालेले आहेत। आपण हे चित्र पाहू शकतो की नुकतंच या ठिकाणी गॅस भरण्यासाठी या पंपावरती आलेले होते, मात्र त्यांनी नो स्टॉकचा बोर्ड पाहिला आणि या पंपावरील कर्मचाऱ्यांना विचारणा केली, मात्र 3 ते 4 दिवसानंतर येईल असं पंप चालकांकडून सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या रिक्षा चालक करत आहेत। त्यामुळे सरकारने लवकरच एलपीजी गॅसचा पुरवठा जो आहे तो सुरळीत करावा अशी मागणी खरं तर या रिक्षा चालकांनी केलेली आहे। खरं तर जालना शहरात 3000 पेक्षा अधिक रिक्षा चालक आहेत, त्यांच्या रिक्षा ज्या आहेत त्या एलपीजीवर चालतात, मात्र एलपीजीचा साठाच उपलब्ध नसल्याने त्यांना अधिकचे पैसे खर्च करून आता पेट्रोल टाकण्याची वेळ देखील आलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।